दिग्दर्शक किंवा निर्माते यांना सीबीएफसीने सुनावणी करून त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली। आधी आपण बघितलं नव्हता सिनेमा किंवा मग विशेष तज्ञांकडूनच जेव्हा कायद्याची प्रोसिजर आहे, जेव्हापासून विरोधकांचं सरकार आहे तेव्हापासून एक्सपर्टच ते पाहतात आणि एक्सपर्टने पाहण्याच्या भूमिकेचा निर्णय हा तेव्हापासूनचा आहे। याच्यावर त्यांनाच भूमिका घ्यायला लागेल। मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे। पण मी नक्की म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे, दुःख आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही। कोण कोणाशी काय बैठका करते याच्याशी आमचं काय लेनदेन आहे। 2 पक्ष आहेत, 2 बैठका करतील, 2 पक्ष आहेत, 3 पक्ष एकत्र येतील, तो त्यांचा विषय आहे। आंदोलन करतील का सहकार्य करतील तो त्यांचा प्रश्न आहे। मला मात्र गणित एवढंच दिसतंय, 0 + 0 = 0। मला वाटतं ज्यांना स्वतःच्या जनतेशी कामाशी प्रतिबद्धता नाही ते सगळ्या गोष्टीवर टीका आलोचना करू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे। महेश सावंत स्थानिक आमदार थोड्या वेळापूर्वी म्हणतात मी पण या जनता दरबारात सहभागी होईल। हा सरकारचा जनता दरबार आहे, पक्षाचा स्वागत आहे। या मतदारसंघातील राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचं स्वागत आहे, त्यांचंही स्वागत आहे। आज नारळी पौर्णिमा सण आहे, या ठिकाणी नारळ फोडाफोडीचा खेळ खेळला जातो। तुम्ही कोणाचा नारळ फोडणार, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहे। आगे आगे देखिए होता है क्या, नारळ तर फुटेल आणि विजय तर होईलच, तो महायुतीचाच होईल।